सर्वप्रथम सर्वांचे ऐश्वर्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या स्वराज दुर्गा भटकन चॅनलमध्ये। आज आपण काय तुम्हाला गडकिल्ल्यांवर दाखवत नाही किंवा प्राचीन वस्तू दाखवत नाही, तर आज आमच्या गावातलं जे 10 दिवसाचं गणपती विसर्जन म्हणजे आमच्याच घरातलं, तर त्याची तुम्हाला विसर्जन कसं करतात आमच्या गावात ते दाखवतो। आता आम्ही तो जाणार आहे तर गावामध्ये, म्हणजे आता आम्ही ज्या साईडला तिथून पहिले रोडच्या पलीकडे आम्ही गावातले एवढे गणपती आहेत जे 10 दिवसाचे असतात, तर जे आमच्यासोबत असतात ते आम्ही एका घरामध्ये सगळे एकत्रित होतो आणि त्यानंतर आम्ही इथून गाडीत टाकणार, आरती करणार, तर गाडीत घेऊन जाणार, तिथून आम्ही मिरवणूक घेऊन आम्ही विसर्जनला घेऊन जाऊ। तर चला तुम्हाला दाखवतो कोणत्या प्रकारे आम्ही कसं विसर्जन करतो ते। चला, इथं आपलं सगळे एकत्र झालेले आहेत आणि आता थोडं जाखड नृत्य असतं।
काढशील अरे माझ्या पित्याची कावड कांद्याला रे माझ्या पित्याची कावड कांद्याला आणि आहे ना अरे माझ्या पित्याची कावड कांद्याला रे माझ्या पित्याची कावड कांद्याला अरे रात्रीच्या वेळे मार्ग चालला रात्रीच्या वेळी मार्ग चालला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 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 बोला गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया अरे गणपती बाप्पा निघाले आपुल्या गावाला गणपती बाप्पा निघाले आपुल्या गावाला चैन पडे ना मोचा मालक आहे संपले
आत्ताच आमचं विसर्जन झालं आहे. आता आम्ही सगळं नाश्ता करायला बसलो इथं शाळेमध्ये. तर नाश्त्याला आमच्या मिसळपाव वगैरे गेलेले आहेत. सगळे आम्ही सकाळपासून ती तयार होती मिसळपाव करण्याची. आता करतात असेल तुम्हाला दाखवतो बघा काय करतात ते. पावंडे पान तिकडे या. झाले आमचे विसर्जन गणपतीचं. तर बघितलं असेल कसं विसर्जन करतात आमच्या इकडे. जास्त काय नाही, सगळे एकाच ठिकाणी आम्ही गणपती वगैरे ठेवतो. त्यानंतर परत एकत्र आरती करून एकाच गाडीतून घेऊन जातो आम्ही. तर तुम्हाला जर आमच्या वाडीतलं म्हणजे आमच्या चिखली गावातलं जर विसर्जन तुम्हाला आवडलं असेल, कोणत्या पद्धती करतात तर ही पद्धत तुम्हाला आवडली असेल नक्कीच आम्हाला सांगा. तर सर्वांना जय शिवराय, जय जो, जय वरकोट, हर हर महादेव.